देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीयांना आवाहन करताना पेट्रोल डिझेल असेल त्याचबरोबर सोने असेल यावर बचत केली पाहिजे असं सांगितलेलं होतं। त्यानंतर आता देशभरामध्ये याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। आपण सध्या अहिल्यानगर शहरातील पेट्रोल पंपावर आहोत। इथे आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे पेट्रोल असेल डिझेल असेल कमी प्रमाणात वापरा, काय तुम्हाला वाटतंय? गल्ली अगदी अगदी माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जे आव्हान मांडलेलं आहे त्या मताला मी पुरेपूर सहमत आहे की खरोखर येत्या काही दिवसामध्ये आपण या गोष्टीचा जपून वापर केला पाहिजे, कारण इंधन ही काळाची गरज आहे। आवश्यक त्या ठिकाणीच खासगी साधनांचा वापर करा, अन्यथा शासकीय साधनांमध्ये प्रवास करावा। परंतु विरोधक म्हणतात की आता हे पंतप्रधान देश चालवायला सक्षम नाहीत म्हणून असं काहीतरी नाही नाही, आता अक्षरशः असं म्हणू शकत नाही ना, आपल्याला तो बोलण्याचा काही अधिकार नाही, परंतु ते जे बोलतात ते काळाची गरज बघूनच बोलतायत या मताशी मी सहमत आहे। आय एम ॲग्री विथ प्राईम मिनिस्टर। नक्कीच आपल्यासोबत महिला देखील आहेत। ताई, पंतप्रधानांनी आवाहन केलंय काल की सोनं असेल किंवा पेट्रोल डिझेल असेल हे कमी प्रमाणामध्ये वापरलं पाहिजे, कमी याच्यामध्ये वापरलं पाहिजे, काय तुमची नेमकी भूमिका राहील? हो, मला पण तसंच वाटतं। म्हणजे पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी त्याचा जपूनच वापर केला पाहिजे, कारण आपल्या येणाऱ्या पिढीला पण ते वाचलं पाहिजे आणि त्या संदर्भात जनजागृती जास्त झाली पाहिजे असं माझं मत आहे। सोने देखील आता पुढील वर्षभर खरेदी करू नका म्हणलेलं, महिलांसाठी सोने महत्वाचं आहे, काय तुमची भूमिका आहे? सोनं तर महत्वाचं असतं, पण आता परिस्थिती बघूनच सोनं खरेदी केलं जातं। महिलांना जरी किती आवड असली पण परिस्थिती नसेल तर महिला म्हणजे आपसुकच सोनं खरेदीच करू शकत नाहीये। आणि गरज असेल तर मग आता ती कुठलीही परिस्थिती असतो, गरीबात गरीब जरी असला, कुठला लग्नाचा वगैरे कार्यक्रम असला तर त्यासाठी त्याला महत्व दिलं जातं। मग थोड्या प्रमाणामध्ये आपण तर ते रोखू नाही शकत। नक्कीच जे आहे एकीकडे पेट्रोल डिझेल हे बचतीने वापरला गेलं पाहिजे, तरी सोन्याकडे मात्र नागरिकांनी थोडीशी भूमिका जी आहे ती नरमाईची ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।